खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सध्या कल्याण डोंबिवलीत वातावरण चांगलंच तापले। नागरिकांचा वाढता रोष लक्षात घेता विरोधकांनी अत्यंत आक्रमकपणे आंदोलन केली। काँग्रेसने केलेल्या खड्ड्यांच्या बारशामुळे भाजप चांगलाच आक्रमक झालाय। कल्याण डोंबिवलीत 2 दिवसांपूर्वी खड्ड्यांचं बारसं करून खड्ड्यांना मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांची नावं देण्याचा प्रकार काँग्रेसने केला होता। त्यानंतर शुक्रवारी परत काँग्रेसने अचानक सहजानंद चौकात रास्ता रोको आंदोलन केले। मात्र काँग्रेसच्या या आक्रमक पवित्र्यापुढे भाजप नाराज झाले। काँग्रेसच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। उपोषण अशा पद्धतीने केलं नाही पाहिजे जिथं त्या पद्धतीने त्यांचं उपोषण चालू आहे। ह्या उपोषणाला कुठलाच अर्थ नाहीये, कारण आता येणाऱ्या काळामध्ये ह्या रस्त्याचं काम सुरू होणारच आहे। ह्या लोकांना माहिती पडलं आता रस्त्याचं काम सुरू होणार आहे आणि जनतेची फसवणूक कशी करायची त्यासाठी ह्या लोकांनी हे स्टंटबाजी सुरू केलेली आहे। भाजपच्या आरोपांना नाकारत काँग्रेसनं आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला। 50 आंदोलन जरी रस्त्यांसाठी आणि सामान्य नागरिक सामान्य जनता जी करदाता आहे ज्याच्यामुळे हे सगळं कॉर्पोरेशनचं कारोबार चाललेलं आहे, जेपर्यंत हे त्यांना सुलभ सुविधा उपलब्ध करून देत नाही युवक काँग्रेस परत मोर्चे काढत राहणार। एकूणच राजकीय पक्ष भांडणात आणि स्टंटबाज आंदोलनात गर्क असताना खड्डे मात्र आहेत तसेच। नागरिक रस्त्यात आणि खड्ड्यात धडपडतायत, ठेचकाळतायत, त्यांना कोणीच वाली नाही। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। छोटासा ब्रेक, महत्त्वाच्या बातम्यांसह लगेचच परतूयात।